नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एच-एस-आर-पी नंबर प्लेट बसविण्यासाठी राज्य सरकारने मुदतवाढ दिलेली आहे. याबद्दल एक परिपत्रक जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे परिवहन आयुक्त कार्यालय यांच्याकडून. जे की बघा तुम्ही इथं बघू शकता दिनांक 14/8/2025 या तारखेला जर बघितलं हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. विषय बघा विषयामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की दिनांक 1/4/2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट म्हणजेच की एच-एस-आर-पी नंबर प्लेट बसविण्याबाबत हा जो तुम्हाला इथं विषय देण्यात आलेला आहे. आता जर बघितलं तर भरपूर वाहनधारकांनी जे आहे ते नंबर प्लेट बसवलेली नाही. त्यामुळे जर बघितलं तर ही जी मुदतवाढ आहे ती देण्यात आलेली आहे. यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की दिनांक 1/4/2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी म्हणजेच की एच-एस-आर-पी दिनांक 31/3/2025 पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. बघा 15 ऑगस्ट आधी जर बघितलं तर 31 मार्च ही जी लास्ट डेट होती. पण बघा त्यानंतर जर बघितलं तर भरपूर वाहनधारकांनी जे नंबर प्लेट आहे ती बसवली नव्हती. त्या कारणाने ही जी मुदतवाढ आहे ती देण्यात आलेली होती. त्यासोबतच जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी एच-एस-आर-पी बसविण्यासाठी संदर्भीय परिपत्रक क्रमांक 3 अन्वये 15/8/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. बघा 31 मार्च पर्यंत वाहनधारकांनी एच-एस-आर-पी नंबर प्लेट बसवलेली नव्हती. त्या कारणास्तव जर बघितलं तर बघा 15/8 ही जी लास्ट डेट देण्यात आलेली होती. तथापि खालील कारणास्तव दिनांक 1/4/2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी एच-एस-आर-पी बसविण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. तर बघा 15/8/2025 पर्यंत जर बघितलं तर या तारखेपर्यंत पण भरपूर वाहनधारकांनी जे आहे ते नंबर प्लेट बसवलेली नाही. तर बघा यामध्ये आणखी काय सांगण्यात आलेलं आहे आणि का बरं मुदतवाढ देण्यात आलेली आहे, यामध्ये काही पॉइंट देण्यात आलेले आहे. जसे की बघा अनेक जुन्या वाहनांवर एच-एस-आर-पी बसविणे बाकी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पहिला पॉइंट जे की बघा भरपूर वाहनधारकांना आणखी पण माहिती नाही आहे याबद्दल आणि आता तर जर काही काही दिवसा अगोदर यांना माहिती पडल्यामुळे जे वाहनधारक आहे ते आता रजिस्टर करत आहे आणि अपॉइंटमेंटसाठी जर बघितलं तर त्यांना पुढील काही महिने मिळत आहे. जसे की बघा सप्टेंबर, नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत जर महिने म्हणजेच की तारीख मिळत आहे. शहरी भागांमध्ये काही वाहन मालकांना पुढील महिन्यात एच-एस-आर-पी बसवण्याची अपॉइंटमेंट मिळालेली आहे. जे की मी तुम्हाला आधीच सांगितलं की आता रजिस्ट्रेशन केल्यामुळे पुढील काही महिने मिळत आहे. कारण की बघा रजिस्ट्रेशन केल्यानंतर जे मंथ आहे म्हणजेच की डेट जी आहे ती मिळत नाहीये लवकर. त्यामुळे जे पुढील महिने आहेत ते पूर्णपणे अपॉइंट केलेल्या गेल्यात आलेले आहेत. राज्यातील ग्रामीण भागात फिटमेंट केंद्र उघडण्यास उशीर झाला आहे. फिटमेंट केंद्र जर बघितलं तर उघडण्यास उशीर झालेला आहे. राज्यातील काही फिटमेंट केंद्र बंद पडली असल्याचे निदर्शनास आले आहे. लोकप्रतिनिधी व जनतेकडून एच-एस-आर-पी नंबर बसविण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी प्राप्त झालेली आहे. जे की बघा तुम्हाला इथं मुदतवाढसाठी एक परिपत्रक पण आलेलं आहे. सबब दिनांक 1/4/2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एच-एस-आर-पी बसविण्यासाठी दिनांक 30/11/2025 म्हणजेच की बघा 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानंतर बघा 1/12/2025 पासून उच्च सुरक्षा नोंदणी पाटी म्हणजेच की एच-एस-आर-पी न बसविणाऱ्या वाहनांवर वायू वेग पथकाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल. यामध्ये इथं मेन्शन केलं आलेलं आहे की 1/12/2025 पासून जर बघितलं तर तुम्हाला एच-एस-आर-पी नंबर प्लेट जर तुमच्या गाडीला दिसली नाही तर वायू वेग पथकाद्वारे जर बघितलं तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तर बघा ही जी माहिती आहे मी तुम्हाला सांगितलेली आहे, जी की बघा परिवहन आयुक्त कार्यालय यांच्याकडून आपल्याला मिळालेली आहे. नंबर प्लेट बसवण्यासाठी बघा तुम्हाला 30/11 म्हणजेच की 30 नोव्हेंबर पर्यंत जे मुदतवाढ आहे ती देण्यात आलेली आहे. या अगोदर जर बघितलं तर 15 ऑगस्ट ही लास्ट डेट होती. पण बघा भरपूर जे वाहनधारक आहेत त्यांना माहिती नव्हतं. त्यामुळे जर बघितलं तर यामध्ये तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे, जी की मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत नक्कीच ही माहिती शेअर करा, जेणेकरून बघा त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल आणि त्यांना माहिती कळून जाणार की लास्ट डेट कधी आहे आणि कधीपर्यंत ते अप्लाय करू शकतील. आता बघा 30/11 म्हणजेच की 30 नोव्हेंबरच्या नंतर जर कोणाला अपॉइंटमेंट देण्यात आलेली आहे, जशी की बघा डिसेंबर, जानेवारी 2026 पर्यंत जर कोणाला अपॉइंटमेंट देण्यात आली आणि जर त्यांना जर काही पथकाद्वारे म्हणजेच की आर-टी-ओ ऑफिसर किंवा पोलिसद्वारे जर पकडण्यात आलं, तर त्यांनी जे इन्व्हॉइस स्लिप तुम्हाला मिळते जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता, तेव्हा तुम्हाला जर दाखवली, तर तुम्हाला ते काही करतील नाही. तर बघा तुमच्याकडे जर इन्व्हॉइस स्लिप असेल, तर तुम्हाला ते काहीच करतील नाही. म्हणजेच की कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई तुमच्यावर करण्यात येणार नाही. जर तुमच्याकडे ते नसेल, तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये क्लिअरली ते सांगण्यात आलेलं आहे, की 1/12/2025 नंतर तुमच्यावरती योग्यरित्या कारवाई केल्या जाणार आहे. म्हणून ज्या कोण्या वाहनधारकांनी अजूनपर्यंत ही जे रजिस्ट्रेशन केलेलं नसेल, त्यांनी करून घ्या. कारण की बघा ही जी आहे ते अनिवार्य आहे करणं. जो कोणी वाहनधारक असं सुचत असेल, की करणं नाही आहे, तर बघा
हे जे HSRP नंबर प्लेट आहे ते अनिवार्य आहे बसवणं. ज्या कोण्या वाहनधारकांची 1/4/2019च्या पूर्वीची गाडी असेल त्यांच्यासाठी ही अनिवार्य आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती. ही अशा प्रकारची माहिती मी माझ्या चॅनलवरती रेग्युलर देत असतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.